भावांनो, आता मगाच्या दरम्यान मी रील बघायला लागलो होतो. रील स्क्रोल करता करता डॉली चायवाल्याची मला एक व्हिडिओ आला. डॉली चायवाल्यानं टाकलाय की 6,000 वेकेन्सी आहेत. 6,000 वेकेन्सी. जो माणूस त्याकडे काय नव्हतं, फक्त तो चाय विकत होता, तो माणूस आता 6,000 वेकेन्सी काढू शकतोय. आज तुमच्या डिग्रीवर सरळ सरळ मुतला तो. तुमच्या आईला तुमच्या आता तर सुधरा, बिझनेसचा विचार करा. आणि ह्या सरकारी नोकरीच्या तर मुळात नादाला लागू नका. हे तुम्ही डिग्र्या बिग्र्या म्हणताय, डिग्र्या काय शिजवून खाणार आहे का तुम्ही? डिग्र्याच्या नादाला लागू नका. माझा ऐका, गप्प कुठल्या तर बिझनेसला हात घाला. बिझनेसला हात घाला. आणि हे आता म्हणताय ना तुम्ही सरकार नोकऱ्याला किती 10,000 वेकेन्सी असतात फक्त. 10,000 नव्हतं, फक्त 1,000 वेकेन्सी असतात. ते लाखभर फॉर्म येते. आज तुमचा नंबर कुठं त्याच्या आईचं पिल्लू लागायला नंबर कुठं लागणार आहे तुमचा? त्यात नंबर लागत नाही. ऐका माझं, बिझनेसला आत्ताच तुम्ही बिझनेसला हात घाला, जेणेकरून तुमची पुढली पिढी सुधरेल. आपल्या बाण काय केलं, आपल्या आजान काय केलं, आपण काय करायला लागलोय ह्याकडे लक्ष द्या. आता ते बाण आजान काय केलं ती जाऊ दे. तुम्ही फक्त आता सरकारी नोकरीनं नादाला लागतच बसू नका तुम्ही. ऐका माझं, फक्त बिझनेसकडे लक्ष द्या. अरे डिग्री नसून त्याची काय नसून तो तुम्हाला वेकेन्सी काढायला मला हसायला लागलो त्याकडे बघून. आईचं पिल्लू तुमच्या डिग्रीवर सरळ सरळ उभारून मुतला तो. आता एकच काम करा, तुम्ही बिझनेसचा माइंड सेट करा आणि बिझनेस कुठला तर टाका, जेणेकरून हा बाबा तो रोल्स रॉयल मध्ये फिरायला लागला. आई मला हसायला लागले या गोष्टीचं. रोल्स रॉयल मध्ये फिरायला तो 4 करोडच्या. काय आपण काय काय लागलोय आपण त्याचं बघायचं. हिचा ऐकायला आईचं पिल्लू. अरे नालायकांनो, चहा विकून एक आपलं पंतप्रधान होऊ शकतोय. चहा विकून तो रोल्स रॉयल घेऊ शकतोय. आणि तुमच्या आईचं पिल्लू तुमच्या रील स्क्रोल करून काय करणार आहे आपण? आपली जिंदगी गंडा लागली. ऐका माझं, बिझनेस कडे लक्ष द्या. चला आता